नमस्कार मंडळी. कालच्या व्हिडिओमध्ये जसे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे आज पितरांचं जेवण आहे. त्यासाठी मी घरातली काम करण्यासाठी मध्यरात्रीच उठली आहे. मध्यरात्री म्हणजे साधारणतः 3:45 वाजलेले होते तेव्हा मी उठली. त्यानंतर घर आवरून स्वच्छ केलं. घराची थोडी चेंज केली कारण लोकांना बसायला जागा हवी होती. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. भांडी घासून घेतली. चौक स्वच्छ केला. अंघोळ वगैरे आटपून स्वयंपाकाला सुरुवात केली. नाश्ता आज केला नाही कारण हा स्वयंपाक उपाशापोटी केला जात असतो किंवा उपवास ठेवायचा असतो म्हणून. आता हा स्वयंपाक खूप भारीचा असतो. यामध्ये 5 सुक्या भाज्या, एक रश्श्याची भाजी, वरण, भात, कढी, बिना मिठाचा भात आणि कुरडी, वडे, पापड आणि खीर असा हा सगळा नैवेद्य असतो. त्यामध्ये 3 चटण्या असतात. जवसाची चटणी, तिळाची चटणी आणि दह्याची चटणी. हे सगळं तुम्हाला स्वतःच करायचं असतं. तुम्ही हाऊस हेल्प किंवा दुसऱ्या कुळाच्या लोकांकडून यासाठी मदत घेऊ शकत नाही कारण हा कुळाचाराचा प्रकार आहे. त्यामध्ये पितर ही 11च असतात. 11 पितर वेगवेगळ्या कुळाची पण आपल्याच समाजाची असतात. त्यांना वेगवेगळ्या कुळातून बोलवलेलं असते. त्यानंतर मोहाचे झाड असते, त्या पत्राळीवर त्यांना हा सगळा स्वयंपाक जेवायला दिला जात असतो आणि त्यांना बिना काही बोलता म्हणजे अगदी मौनाने हा स्वयंपाक ग्रहण करायचा असतो. या पात्राळीत मीठ वाढल्या जात नाही, तर या पात्राळीत लिंबू आणि आलं वापरल्या जाते. वडा हा तुपात भिजवून त्यांच्या हातात दिला जातो. हा सगळा कुळाचार असतो. त्यांचे पाय धुवून गंध लावून त्यांना ताटावर बसवलं जातं. त्यानंतर त्यांना आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे कोणी कपडे किंवा कोणी शेले असं दान करतं. त्यासोबत एखादा धातू दान करतात. कुठे चांदी दान करते, कुठे तांबं दान करतात, कुठे पितळ दान करतात. पण पितरांना काहीतरी दान पण केलं जात असतं. हा सगळा स्वयंपाक 5 भाज्या म्हणजे त्या कुठल्या तर एक कवळ्याची भाजी, कवळं नसेल तर बटाट्याची सुकी भाजी, भेंडीची भाजी, गवाराची भाजी, शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी, त्यानंतर भेंडी, या सगळ्या 5 प्रकारच्या सुक्या भाज्या असतात. त्यामध्ये दह्याची चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी अशा 3 चटण्या असतात. वरण, भात, कढी हे असते. गोडामध्ये खीर असते किंवा आपल्याकडे जो व्यक्ती मृतक झाला आहे त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ या ताटामध्ये वाढला जातो आणि खीर ही असतेच. प्रत्येक पात्राला खीर हा गोड पदार्थ असतोच. मृत व्यक्तीच्या आवडीचा एखादा पदार्थसुद्धा या पात्राला वाढला जात असतो आणि मोस्टली हे पितरांचं जेवण तुमच्या घरात कुणीतरी वारल्यावरच केलं जात असतं आमच्याकडे. त्यानंतर हा स्वयंपाक कुळाच्याच लोकांनी करायचा असतो किंवा त्या कुळाच्या मुली म्हणजे त्या दुसऱ्या घरात गेल्यात तर त्यांचं कुळ चेंज झालं तरीही त्याच म्हणजे त्या या स्वयंपाकाला करू शकतात किंवा त्या घरातल्या सुना या स्वयंपाकाला करू शकतात. त्या व्यतिरिक्त या स्वयंपाकाला दुसरे लोक करू शकत नाही किंवा दुसऱ्या कुळाचे लोक या स्वयंपाकाला तुम्हाला मदतसुद्धा करू शकत नाही. मदत करतीलही तरी कोरडी मदत म्हणजे तांदूळ निसणे, डाळ निसणे, भाजी चिरून देणे या सगळ्या प्रकार म्हणजे हा प्रकार ते करू शकतात. पण कणिक मळणे, भाजी फोडणी घालणे, कढी फोडणी घालणे म्हणजे जे ओले पदार्थ आहेत ते हे लोक करू शकत नाही. ते आपल्यालाच करायचे असतात. हे सगळं पटापट 11च्या आत हा सगळा स्वयंपाक त्या पितरांना वाढायचा असतो. त्यानंतर स्वयंपाक तयार झाला की नैवेद्य घेऊन घराजवळ असणाऱ्या किंवा गावात असणाऱ्या मारुतीच्या मंदिरावर ज्या लोकांना सुतक होतं त्यांना घेऊन गेल्या जात असते. म्हणजे घरातले सगळे पुरुष मंडळी त्या मंदिरावर जातात. त्यानंतर मारुतीची पूजा केली जाते. त्यामध्ये सुद्धा रुईचे फुलं पूजेसाठी वापरली जातात, उडद वापरले जातात. हा सगळा प्रकार तिथे मंदिरात जाऊन ही सगळी पूजा केली जाते. त्यानंतर एका भरण्यात भरून पाणी मारुतीच्या अंगावर घातलं जातं आणि ते पाणी घरी घेऊन आणल्या जाते. म्हणजे 11 दिवस तुम्ही सुतकात होते ते तुमचं सुतक आता फिटलं आहे असा त्याचा म्हणजे एक
साधारण अर्थ ते पाणी तीर्थ म्हणून घरातल्या प्रत्येक लहान मोठ्याला दिलं जातं आणि त्याने असं सूचित होतं की आता तुमचं सुतक फिटलं. आणि त्यानंतर मग पितरांचे पाय धुवून त्यांना गंध लावून पांढरं अक्षत लावून हा सगळा स्वयंपाक